खेड्यापाड्यातील लाखो नागरिकांच्या जमिनीचे वादविवाद आजही सुरू असून त्यांना त्यांच्या जमिनीविषयी पक्की माहिती नसते. स्वतःच्या घराची कागदपत्र त्यांच्याकडे नसतात. जमिनीच्या सीमा माहिती नसतात. त्यामुळे कळत नकळत त्यावरती कब्जा केला जातो. कोर्ट कचेऱ्यांमध्ये हेलपाटे मारताना पिढ्यानपिढ्या खर्ची पडतात. वकिलांची फी, कोर्टाचे खेटे यात अनेक कुटुंब अक्षरशः रडकुंडीला येतात. कितीतरी दावे आजही कोर्टामध्ये पडून आहेत. अशा परिस्थितीमध्ये लोकांचा वेळ आणि श्रम आणि पैशाचा अपव्यय होतो. देशातल्या अशा करोडो लोकांना चिंतामुक्त करण्यासाठी मोदीजींनी स्वामित्व योजना आणली. ही फक्त एक सरकारी योजना नाही, तर ग्रामविकासाची चळवळ आहे. या चळवळीत आपण सगळ्यांनीच सहभागी व्हायचं आहे, असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाला. या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि स्वामित्व योजनेच्या लाभार्थींच्या उपस्थितीमध्ये ठाणे जिल्ह्यातील गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बाबासाहेब रेडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांसह इतर अधिकारी, कर्मचारी आणि स्वामित्व योजनेचे लाभार्थी येथे उपस्थित होते. मालू सासे, अभिमन्यू बामा भोईर, बाजूला घे त्यांना. लाभार्थी सुनील मंगल भोईर, दादा काळूराम किसन पाटील, दादा थोडं करते मंसूर अहमद शेख, पुढील लाभार्थी आहेत कन्हैयालाल. पुढील लाभार्थी शांताराम काठवले, वडेकर, चला पुढे चला विलास नामदेव निचिते. फक्त महाराष्ट्रासाठी नाही, देशभरातल्या लोकांसाठी ऐतिहासिक आहे. कारण स्वामित्व योजना, प्रॉपर्टी कार्डचं वाटप आज ऑनलाईन पद्धतीने आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांनी केलं. जवळपास 50,000 गावांमध्ये 65 लाख ग्रामस्थांना या प्रॉपर्टी कार्डचं वितरण झालेलं आहे. आणि यामध्ये आपल्या जागेची, आपल्या घराची हद्द, सीमांकन या बाबतीमध्ये वादविवाद नेहमी असायचे, त्या संपुष्टात येतील. आणि त्याचबरोबर प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने एक मालकी हक्क जो आहे तो प्रत्येकाला मिळेल. आणि अनेक जे लाभार्थी आहेत त्यांनी देखील आपल्या मनोगतांमधून सांगितलं, एखादा व्यवसाय करायचा असेल तर लोन मिळत नव्हतं. आणि त्यामध्ये या प्रॉपर्टी कार्डमुळे अनेक लोकांनी लोन घेतलं, आपले व्यवसाय सुरू केले आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली आहे. त्यामुळे हे स्वामित्व योजना जी आहे, प्रॉपर्टी कार्ड वाटप, ही अतिशय ऐतिहासिक योजना आहे. आणि खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून यापूर्वीच करायला पाहिजे होती, परंतु 50-60 वर्ष जे काँग्रेस सरकार होतं त्यांनी या देशातल्या लोकांना वंचित ठेवलं. परंतु 2014 पासून आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आल्यानंतर त्यांनी अनेक योजना सुरू केल्या आणि 2022 मध्ये या योजनेचा देखील सुरुवात केली आणि आज त्याला मूर्तरूप या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने गावापासून आपली विकासाची जी काही घोडदौड सुरू झाली पाहिजे
ग्राम समृद्धी गाव समृद्ध झालं तर देश समृद्ध होतो. आणि म्हणून देशाचा विकास करायचा असेल तर गावापासून आपण सुरुवात केली पाहिजे आणि ती सुरुवात खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमातून झालेली आहे.